राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भातील अमरावती जिल्ह्यात यावली नावाचे एक छोटेसे गाव आहे। याच गावात 30 एप्रिल 1909 रोजी एका गरीब कुटुंबात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला। त्यांचे मूळ नाव माणिक। अगदी पोरवयापासूनच माणिकला भजनाचे वेड लागले। तो आडकोजी महाराजांसारख्या एका आध्यात्मिक पुरुषाच्या सहवासात आल्यावर त्यात आणखीनच भर पडली। अनेक संतांच्या अभंग रचना त्याच्या मुखोद्गत झाल्या। कबीराचे दोहे त्याच्या जिभेवर अक्षरशः रेंगाळत। अत्यंत गोड गळ्याच्या माणिकचे नाव आडकोजी महाराजांनी बदलून तुकडोजी असे ठेवले आणि तेव्हापासून तुकडोजी हेच नाव खऱ्या अर्थाने रूढ झाले। हे करुणा गाघे करुणा, करुणा रुक्मिणी रमणा ही कविता तुकडोजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी लिहिली। खंजिरी हे त्यांचे आवडते वाद्य सोबत घेऊन तुकडोजी महाराज गावोगावी फिरून ईश्वर भक्तीची भजने म्हणू लागले। घरी गावात त्यांचे मन रमेना। अखेर 1932 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी गाव सोडले आणि त्यांच्या भक्तीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। धर्मकार्यातून समाज प्रबोधन। विदर्भातील अनेक गावागावातून हरिनाम सप्ताहांचे आयोजन केले जाईल। तुकडोजींना अशा कार्यक्रमांची निमंत्रणे येऊ लागली। सप्ताहाची सांगता त्यांच्या गोड आणि रसाळ भजनांनी होऊ लागली। महाराजांनी रचलेली सुंदर भरपूर भजने आणि त्यांचा ईश्वरदत्त असा गोड आवाज यामुळे महाराजांना प्रसिद्धी मिळाली। पुढे पुढे महाराज स्वतः धार्मिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करू लागले। जेव्हा 1936 मध्ये महात्मा गांधी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमामध्ये राहायला आले तेव्हा त्यांनी तुकडोजींना तेथे आवर्जून बोलावून घेतले। गांधीजींच्या सहवासात तुकडोजी आले आणि त्यांचे संपूर्ण जीवन बदलून गेले। प्रार्थना, गीतापाठ, भजन, वर्तमानपत्रांचे वाचन, लेखन आणि सूतकताई असा तुकडोजी महाराजांचा दिनक्रम सुरू झाला। महाराजांची भजने गांधीजींना खूप आवडत। स्वतःचे काम स्वतः करणे म्हणजे स्वावलंबन हा सेवाग्राम आश्रमाचा मूलमंत्र होता। परंतु लहानपणापासूनच तुकडोजी महाराजांच्या आचरणात स्वावलंबन हा गुण असल्यामुळे गांधीजी त्यांच्यावर फार खुश असत। सेवाग्राममध्ये महाराज थोडा काळ राहिले, परंतु या काळात त्यांचा अनेक राष्ट्रीय नेत्यांशी परिचय झाला। स्वातंत्र्य लढ्यात सहभाग, भजनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य आणि लोकशिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अज्ञान आणि अंधश्रद्धाबद्दल लोकजागृती व्हावी म्हणून महाराजांनी महाराष्ट्रात भ्रमंती करण्याचा निर्णय घेऊन आश्रमाचा निरोप घेतला। त्यावेळी गांधीजींनी त्यांना एक चरखा भेट दिला। प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान है, उसमें भक्तों के भगवान है अशी वीररसपूर्ण भजने महाराजांनी स्वतः लिहून आपल्या खणखणीत आवाजात सादर करण्यास सुरुवात केली। महाराष्ट्रभर ते संचार करू लागले। 1936 ते 1942 या काळात तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी वाहून घेतले। तरुणांना आव्हान करताना ते म्हणतात, उठो जवानों करके बताओ अब कहने के दिन गए। महाराजांनी गावागावातून माणिक बाल समाज व आरती मंडळे सुरू केली। 1935 मध्ये सिंदेवाही, नागठाणा आणि चिमूर या ठिकाणी तुकडोजी महाराजांनी आश्रम सुरू केले। नागपूर अमरावती महामार्गावर मोजरी या गावात एक आश्रम सुरू करण्यात आला। त्याला धर्मसेवा आश्रम असे नाव देण्यात आले। मोजरीच्या आश्रमात बौद्धिक जनजागरण आणि लोकसंघटन करून घेण्यासाठी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येऊ लागले। युवकांमध्ये ज्वलंत राष्ट्रभक्तीचे विचार पेरण्यासाठी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले। 1942च्या चले जाऊच्या आंदोलनात आपल्या हजारो अनुयायांसह त्यांनी झोकून दिले। झाड झडूले शस्त्र बनेगी, भक्ती बनेगी सेना, पत्थर सारे बम बनेगी, नाव लगेगे किनारे अशा अनेक क्रांतिकारी गीतांमुळे विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील युवक पेटून उठला। 28 ऑगस्ट 1942 या दिवशी तुकडोजी महाराजांना इंग्रज सरकारने पकडून नागपूर कारागृहात डांबून ठेवले। तेथून त्यांना रायपूरच्या कारागृहात पाठवले। तुरुंगात शिक्षा भोगत असताना महाराज कैद्यांचे कपडे धुत, पटांगणातली साफसफाई करत, चरख्यांवर सूत कातत, नवनवीन भजने लिहून आपल्या खड्या आवाजात गात। तुरुंगातून सुटका झाल्यावर म्हणजे जानेवारी 1943 मध्ये महाराजांनी प्रचंड असा विश्वशांती नाम सप्ताह आयोजित करून तो यशस्वीरित्या पार पाडला। ह्या कार्यक्रमाला देशभर प्रसिद्धी मिळाली। तुकडोजी महाराजांचे समाज प्रबोधनासाठी लेखन।
एप्रिल 1943 मध्ये त्यांनी श्री गुरुदेव नावाचे मासिक सुरू करून वैचारिक प्रबोधनाचा आणखी एक नवा मार्ग चोखाळला. गावोगावी श्री गुरुदेव सेवा मंडळ सुरू केली. या मंडळामार्फत ग्राम स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणावर भर दिला. त्यासाठी गावागावातून सकाळी प्रभात फेऱ्या निघू लागल्या. अंधश्रद्धेच्या विरोधात मोहिमा उघडल्या गेल्या. पशुपक्ष्यांचे बळी देण्याची पद्धत बंद करण्यात आली. ग्राम उद्योग सुरू करण्यात आले. या नंतरच्या काळात लोकांना कायमस्वरूपी मार्गदर्शन करण्यासाठी तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली. गावासाठी ती नैतिक आचारसंहिता मानली गेली. एका आदर्श गावाचं गांधीजींनी रंगवलेलं स्वप्न महाराजांनी ग्रामगीतेतून कागदावर उतरवलं. गावाची प्रगती करण्यासाठी बाहेरून कोणी येणार नाही, तर गावातील लोकांनीच एकमेकांना सहकार्य करून आपली आध्यात्मिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नती साधणे ही या ग्रामगीतेची केंद्रीय संकल्पना आहे. मोजरीच्या आश्रमाचे नामकरण गुरुकुल असे करण्यात आले. या आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद उपस्थित होते. त्यांनी तुकडोजी महाराजांनी उभे केलेले प्रचंड काम पाहिले. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात महाराजांनी जे विधायक कार्य विविध मार्गांनी चालवलेले पाहून राष्ट्रपती भारावून गेले. त्याच कार्यक्रमात त्यांनी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली. ग्रामगीतेशिवाय युगप्रभात, गीता प्रसाद, अनुभव प्रकाश, अनुभव सागर, भजनावली, विश्वशांती योग आदी ग्रंथसंपदा महाराजांच्या नावावर आहेत. 1962 मध्ये जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा महाराज आपली खंजिरी हे शस्त्र घेऊन थेट चीन सीमेवर गेले. तेथे त्यांनी आपल्या वीररसपूर्ण अशा खंजिरी भजनांनी सैनिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांचे मनोबल वाढवले. सारा भारत तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली. 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. पुन्हा एकदा महाराज थेट सीमेवर पोहोचले. विशेष म्हणजे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर हेलिकॉप्टरमधून सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी सैनिक तळावर पोहोचले. देशभर भ्रमंती, सततचे व्याख्याने, प्रबोधनाचे कार्यक्रम यामुळे महाराज थकले. अखेर 18 ऑक्टोबर 1968 रोजी हा थोर राष्ट्रसंत वैकुंठीवासी झाला. तुकडोजींनी लिहिलेले ग्रामगीता याच प्रत्येक मराठी माणसाला त्याच्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव करून देत आहे आणि भविष्यातही करून देणार आहे, यात शंका नाही.